चलते अगला मुकाबला पड़गा विपक्ष छिंजपाड़ा। मुकाबले की शुरुआत के लिए चलते फिर से एक बार हमारे साथी समालोचक मित्र काका म्हात्रे और भाऊ म्हात्रे इनके पास। हेलो हेलो धन्यवाद संदीप पाटील। अतिशय उत्कृष्ट आयोजन पाहतोय आपण या तलोजीच्या मैदानामध्ये। जरूर काय ईडन गार्डन मध्ये बसल्यासारखं वाटतंय। पाहायला मिळाले भगवान मसे याच्याकडनं ज्यानं 3 षटकार मारले होते त्या फलंदाजी जोरावर मात्र हा विचार घेतला असेल चिंचपाडा संघानं। कारण या चिंचपाडा संघाच्या संघ नायकाने एक रुबारूप दिले मच्छिंद्र पाटील सोबत की आमच्या गोलंदाजीचा भरणा असल्या कारणाने आम्ही फलंदाजी स्वीकारतोय आणि 4 षटकामध्ये किमान 40 ते 45 धावा जर उभारल्या तर निश्चितच या सामन्यामध्ये विजय संपादन करू अशा रीतीची ग्वाही दिली आहे अर्जुन परदेशी स्ट्राईक एंडला। मात्र पहिला चेंडू निर्धाव खेळून काढतोय अर्जुन परदेशी, तर नॉनस्ट्राईक एंडला पळतो आपण विजय भोईर। मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता किरण परमार हा फलंदाज झाला होता। मात्र बदल घडवला मी म्हणेन या फलंदाज या कर्णधारानं अर्जुन परदेशी स्ट्राईक एंडला, नॉनस्ट्राईक एंडला विजय भोईर, सतीश असे एक चांगले फलंदाज आपण पाहतो चिंचपाडा संघाकडून। तेवढेच चांगली गोलंदाजी पाहतो आपण पडके संघाकडनं। फुल लाईन डिलिव्हरी फायनल क्षेत्रामध्ये खेळून काढलाय, खरा क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर 4 धावांकरता। निश्चितच 4 धाव्यांनी धावसंख्या उभारली, 4 धाव्यानं खातं खुलं केलं संघाचा। मात्र अशा रीतीनेच फलंदाजी करावी लागेल या चिंचपाडा संघाच्या संघ नायकाला, कारण पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल आणि या पडगा संघाच्या गोलंदाजांवर थोडस वर्चस्व गाठावं लागेल। कारण त्यांच्या पडगा संघाच्या संघ नायकाकडे चांगली फलंदाजी आहे आणि मात्र फलंदाजी जोरावरती फलंदाजी करत असतात। पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये रिप्लाय पाहायला मिळत आहे अर्जुन परदेशी याच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार। तर ह्या आयोजनाचं आपण युट्यूब वर ओपन केलं तर लाईव्ह क्रिकेट पाहायला मिळतं आणि लाईव्ह क्रिकेट पाहायचं असेल तर निश्चितच वायफाय किंवा नेटचा वापर करावा लागेल आणि त्यासाठी मात्र आपल्या खिशातून पहिले पैसे संपवावे लागतील। त्यानंतर ताहिर पटेल साहेबांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल, अशा रीतीचं आयोजन पाहायला मिळेल। कारण माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा प्रेक्षकांच्या म्हणण्याप्रमाणे हे आयोजन पहिल्यांदाच असं असेल की तलोजाचं नाईटचं हे आयोजन आणि हे वाखाणण्याजोग्य आयोजन। कारण या आयोजनाला मात्र ज्या पद्धतीने आता भारताच्या मध्ये IPL चालू होणार आहे, त्याच्या अगोदर T20 सामना चालू होणार आहे वर्ल्ड कप,
मात्र त्याच्या अगोदर ही परवणी दिली मी म्हणेन ना या तलोजा बांधवानी ताहिर पटेल शेट्टी या प्रेक्षकांसाठी या खेळाडूसाठी. निश्चितच भाऊ मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक नाईट क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर फार मोठं योगदान असं लागतं. ती आपण पाहता ती तन मन आणि धन अशा 3 घटकांचा पूर्णपणे वापर केला जातो. आणि गेली महिनाभर या स्पर्धेचं जेव्हा आपण पाहिलं तर आयोजनामध्ये शारीरिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर मोठं लक्ष या ठिकाणी उभं करण्यात यशस्वी ठरले ते अर्थात ताहिर पटेल साहेब. निश्चितच काका आपण विचार केला तर या आयोजनामध्ये आपण सहकारी पाहिले तर उस्मान पटेल, नसरुद्दीन पटेल, त्यानंतर मुबीन शेख, त्यानंतर नौमान पटेल, नौमान फखरुद्दीन आणि सर्व संघाच्या खेळाडूने आणि मुस्लिम बांधवांनी. अरे भाऊ एक मिनट आपको रुकाएंगे हम. से के आयोजन बहुत अच्छा है, लेकिन अभी ताहिर पटेल ने जो अभी दौरा किया ग्राउंड कुर्सियां लगाएंगे और कल से लोग परेशान थे बैठने के लिए, आज उन्होंने कहा कि चेयर लाएंगे, कुर्सियां लाएंगे, बहुत अच्छा है. और संदीप पाटिल मुझे कह रहे थे कौन जीतेगा हारेगा कोई नहीं, लेकिन अब भी जो 2 दिन से 60 रन का जो स्कोर चेस किया है वो हिसाब से परगा का प्रदर्शन मुझे अच्छा लग रहा है कि चेसिंग कर सकते. और अजय और भगवान बहुत फॉर्म में, मैंने सुना है कि उनका आईपीएल मतलब प्रीमियर लीग हुआ. बहुत बहुत शुक्रिया निसार. चलेंगे हम दर्शकों की खोज में. निश्चितच निसार पटेल आपण विचार केला तर ताहिर पटेलनं ज्या पद्धतीने ग्राउंडचा जायजा केला, पाहणी केली आणि प्रेक्षकांच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. कारण उद्या आपल्या या मैदानामध्ये खुर्च्या लागणार आहेत बसण्यासाठी. कारण हा सामना जर पाहायचा असेल तर ते रेलिंग लावलंय, रेलिंग मधून वाकून आणि झाकून पाहावं लागतं. अशा रीतीचं रेलिंग आहे, मात्र खाली बसल्यानंतर ते वाकून बघणं कठीण जातं. त्यासाठी खुर्च्या निश्चितच लावल्या जातील. मात्र फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला गेलाय, चेंडू गेला सीमारेषेबाहेर 4 धावांकरता. काका मात्र आपण विचार केला तर या सामन्यामध्ये चुरस थोडीशी निर्माण केली. मी म्हणेन या फलंदाजांना विजय फवीर अर्जुन परदेशी आपण पाहतोय. अर्जुन परदेशी मात्र 3 चौकारांशी वैयक्तिक 13 या धावसंख्येवर खेळतोय, तर विजय फवीर वैयक्तिक 2 चौकारांशी मात्र सफलता मिळाली नव्हती. गोलंदाज सुरेश पुन्हा एकदा फुल लॉस डिलिव्हरी पाहतोय, पण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते लॉंगऑफ क्षेत्रामध्ये आणि 2 धावा ही पूर्ण होतात. मात्र 2 धावांचा दुजोरा मिळाला चिंचपड संघाला. 23 धावा धावपळकर पाहतोय सलामीची जोडी मध्ये. आणि मगाशीच आपण या कर्णधाराचं वर पाहिलं तर मच्छिंद्र पाटील सोबत की किमान 40 ते 45 धावा जर 4 षटकामध्ये उभारल्या तर निश्चितच आमच्या गोलंदाजीच्या जोरावर आम्ही विजय संपादन करण्याचा निर्धार आणि निर्णय घेऊ. मात्र अशा रीतीची फलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण. 1 धाव मिळाली, 1 धाव जमा झाली खात्यामध्ये, तर 24 धावा धावपळकर पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपदावर आपण पाहतोय या सामन्यामध्ये. तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय, दुसरी रात्र आपण पाहतोय, सर्व काही दुसरं पाहतोय. मात्र आयोजन एकच पाहतोय, ताहिर पटेल बाग 11 आमदार चषक. एकूण जर भाऊ मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर आतापर्यंत जो निर्णय घेतला गेला चिंचपाड संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी पटकवण्याचा निश्चित यशस्वी ठरतोय. कारण संघाने केलेल्या निर्णयावर जर आपण पाहिलं सलामी दोन्ही फलंदाज आपण पाहिल्यात या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी करत असताना निश्चित काका मात्र आपण विचार केला तर सामना कोणी जिंकतो, ट्रॉफी कोणी जिंकतो. मात्र या 2 दिवसामध्ये आपण विषय पाहिला तर 1 मिनट आपको रुकाना चाहेंगे. हम हमारे साथ अल्तमश पटेल हम साथ जुड़ चुके हुआ के उनको हम बताएंगे, उनसे कुछ रुबारू करेंगे कि इस प्रतियोगिता के बारे में आपकी राय क्या है और आपको किन
समस्याओं का यहाँ पर आपको समस्या से जूझना पड़ रहा है और इस मुकाबले के बारे में स्वागत है आपका हमारे साथ जुड़ने के लिए। क्या कहें आयोजन के बारे में? काफी बड़ा आयोजन, पहली मर्तबा T20 चषक हमारे इंडिया में और उससे पहले का ये शानदार नजारा यहाँ पर हम देख पा रहे हैं। क्या कहेंगे कुल मिलाकर इस आयोजन के बारे में आपकी क्या राय होगी? थैंक यू सो मच महेंद्र पाटिल। मचिंद्र पाटिल, आपके साथ जो गणेश जोशी है वो आपसे विदा लेने की कोशिश कर रहे हैं, क्योंकि आपको जिस समस्या पूछी है वो आप अभी वापस उनको चेसिंग का केस करना है और टारगेट है 25 रन मेगा से चेस करें। क्या बात है, बस स्वागत है आपका, शुक्रिया। उन्होंने कहा कि टारगेट चेस करेंगे और कितना टारगेट होगा ये हम बताएंगे आपको, तो शुक्रिया बहुत बहुत अंतरमेश आपका जानकारी के लिए। फोटो कॉमेडी बॉक्स निश्चितच मचिंद्र पाटील आपण विचार केला तर कोणताही संघ जिंकला तरी त्यात पुढची वाटचाल मात्र असेल ती ताहीर पटेल साठी, कारण या सामन्यामध्ये जी कमतरता लागली ती कमतरता त्यांना दिसते, मात्र ती कमतरता उद्या भरून काढणार आहेत. पत्तरचा वाईटचा इशारा येत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा, एक वाईटच्या स्वरूपामध्ये धावगाडीमध्ये 26 धावा धावफलकावर लागल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज आपण पाहतोय निखिल म्हात्रे, मात्र पुन्हा एकदा ऑफस्टॉपला सोडून जाणारा चेंडू एकदा पूर्ण केली. दुसऱ्या गाड्याचा प्रयत्न, खरा थ्रो पाहायला मिळतोय, खरा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि 2 क्षेत्ररक्षणात चेंडू चकवून मात्र जातोय. पंच वाईटची खून करतायत, मात्र वाईटला सुट्टी अशा 3-4 धावा मिळतात चिंपाडा संघाला. मात्र असं झालं साडीवर ब्लाउज फ्री. एक शॉर्ट रनची खून करता इथे वाईटचा स्कोर साडीवर ब्लाउज फ्री अशा रीतीची व्यक्ती करायला मिळाल्या इथे. निश्चितच पंच आपण पाहतो जाहीर करेल सुनील पाटील, अतिशय प्रोफेशनल पंच सुनील पाटील. ह्या पंचांनी मात्र खारगडच्या पंचांनी उंच वराडी घेतली आहे, कारण बऱ्याच ठिकाणी पंचगिरी करण्यासाठी जातात. गोलंदाज पण पाहतोय निखिल म्हात्रे. निश्चितच आपण पाहिलं तर मोरबीचे संदीप पाटील यांचे बंधू आपण पाहायला मिळतात, ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली, कारण एक चांगल्या पंचांची गरज होती आणि या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण खारघर परिसरामध्ये त्यांनी पंचांची चांगली कामगिरी निभावले. पुन्हा एकदा निखिल गोलंदाज सज्ज पॉइंटच्या दिशेने खेळून काढला, चेंडूला ढकललाय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, मात्र 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज आपण पाहतोय दीपेश, ज्यानं 2 धावानं खातं उघडलं. धावसंख्या आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथावर तर 31 धावा धावफलकावर पाहतोय. किमान 10च्या सरासरीने धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. तिसरं षटक प्रगती पथावर, मात्र मचिंद्र कानमंत्र देताना आपण पाहतोय पॉइंटचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकानंतर 31 धावा आपण धावफलकावर पाहतोय. स्क्रीन बोर्ड आपण पाहतोय. मी तर माझ्या मते एवढी मोठी स्क्रीन पहिल्यांदाच पाहिली असेल माझ्या आयुष्यात तरी, कारण मी ज्युनियर कॉमेंटेटर आहे. मचिंद्र पाटील संदीप पाटील यांना अनुभव आहे, मात्र माझ्याकडे कमी अनुभव आणि कमी अनुभवाचे बोल, त्यामुळे ही एवढी मोठी स्क्रीन पाहतोय. मात्र ताहीर पटेल
यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्क्रीन लावली गेली. धावसंख्या आपण पाहतोय 31. दीपेश पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढतोय. चेंडूला सीमारेषे जवळ चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. इवन बॉल चेंडू उचलला फेकणार. तत्पूर्वी वेळ मिळाला 2 धावांचा दुजोरा मिळाला दीपेशसाठी. 2 धावेने धावसंख्या वाढली. तर या 2 धावसंख्येनं धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर निखिल म्हात्रे षटक फेकतोय. ज्याला आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत आणि 6 चेंडू फेकले गेलेत. त्या 6 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात 8 धावा. सुंदर चेंडू फेकलाय. रनआउटचा चान्स मिळालाय. पात्र फलंदाज बाद झालाय. दीपेश हा फलंदाज बाद झाला ज्याने 4 धावांचं योगदान दिलं. 5 चेंडूचा सामना केला. अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहिली आपण चिंचपाडा संघाची. मात्र धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना 33 धावा 11च्या सरासरीने धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. मात्र जी रुबारूब झाली होती 40 ते 45 धावांची आव्हान ठेवलं गेलं तर निश्चितच आपण गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू अशा रीतीची भविष्यवाणी भाकीत केली आहे कर्णधार चिंचपाड्याच्या संघनायकानं अर्जुन परदेशीनं. मात्र पडगा संघाला विसरून चालणार नाही ज्यानं 61 धावांचा पल्ला गाठला होता. मात्र तो संघ सुद्धा त्याच ताकदीचा आहे. त्या संघाला विसरून चालणार नाही चिंचपाड संघाला. मात्र आपण पाहिलं तर स्क्रीनवर नावडे संघ ज्यांनी तिसऱ्यामध्ये प्रवेश केलाय प्रशांत खानावकर आपण पाहायला मिळतात. ज्याच्या अष्टपलीकडे जोरावर या ठिकाणी तिसऱ्यामध्ये प्रवेश केला होता. ती स्क्रीन आपण या ठिकाणी पाहत असताना काका मात्र कालचा मोठा लॉट आपण पाहिला तर पारगाव आणि वाघवेळ या 2 संघांना उंच भरार घेतल्या. सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. षटकार पाहायला मिळालाय. बिग हिट पाहायला मिळालाय. शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार पाहतोय. पण फलंदाज पाहिला किरण परमार ज्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली नव्हती. मात्र या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला आणि षटकार धावसंख्या वाढवली. भारत तुमची या समस्या आम्ही दखल घेतली आणि उद्या या स्पर्धेमध्ये आम्ही खुर्च्या सुद्धा देणार आहोत तुम्हाला. थँक्यू भारत. सांगितलं की आयुष्य खूप चांगलं आहे. ओ टू कॉमेंट बॉक्स निश्चित मात्र त्याला प्रश्न पडतायत फक्त खुर्च्या बसण्यासाठी हव्यात. त्या मात्र उद्या लागणार ही प्रेक्षकांना ग्वाही दिली आहे ताहिर पटेल साहेबांना. आणि हा चेंडू आपण पाहतोय निश्चितच यावेळी हुक केला. 4 धावांसाठी चौकार मिळतोय. संघाची धावसंख्या 4 ने बदलली. एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहायला मिळते ती यावेळी चिंचपाडा संघाची 43 धावा धावफलकावर. मच्छिंद्र पाटील आपण प्रेक्षकांमध्ये आहात. प्रेक्षकांच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील अजूनही आपण प्रश्न विचारा. मात्र खुर्च्यांच्या व्यतिरिक्त आणखी काय त्यांना पाहिजे असेल तर ते विचारा. कारण खाण्याची सोय केलेली आहे. पैसे टाकायचे आणि ते खायचं. निश्चितच झेल सुटलाय काका. मात्र आपण पाहिला फायनल क्षेत्रामध्ये झेल सुटलाय आणि एक धाव मिळाली आणि धावसंख्या आपण पाहिली. 4थं षटक प्रगतीपथावर धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा धावफलकावर लागल्यात. कर्णधाराची अपेक्षा आतापर्यंत पूर्ण झाली आहे कारण 44 धावा धावफलकावर 4थं षटक प्रगतीपथावर. मात्र 4थ्या षटकामध्ये अजूनही 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. आणि भाऊ एक मिनट आपको रोकना चाहेंगे. हमारे साथ 7 जुड़ चुके हैं. 7 से हम रूबरू करेंगे. 7 इस आयोजन के बारे में आपकी क्या राय है और ये मुकाबला किसके कगार पर छूटेगा और मुकाबले का खेल किस प्रकार हो इसके बारे में आपसे बिल्कुल जानना चाहेंगे. यहाँ पर 7 हमारे साथ जुड़ चुके हैं. हेलो. सामना बहुत अच्छा हो रहा है. मैच बहुत अच्छी हो रही है. और हेलो
उम्मीद है कि ये मुकाबला जो है आखिरी बॉल तक चलेगा, क्योंकि फील्डिंग की ज्यादा, और ये 4 होने के लिए गेंद जा रही सीमा रेखा की तरफ, बहुत अच्छी फील्डिंग यहाँ पर, और दूसरा रन मुकम्मल किया यहाँ पर, और तीसरी रन के लिए पलटे, और ये खतरा हो सकता है, और थोड़ा जा रहा है, और शायद चौथा रन भी मुकम्मल। बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर। तर या ठिकाणी आपण पाहिलं 4 प्रेक्षकांनी रन पुढे किए यहाँ पर बल्लेबाजों ने, समालोचन और केलंय यहाँ पर हमें भी आणि कॉमेंट्री का आमचं मौका काम मिळता हुआ। निश्चित आपल्याला समालोचनाची संधी मिळाली, निश्चित आपलं अभिनंदन। मुकाबला बहुत अच्छा होगा। उम्मीद है कि ये मुकाबला आखिरी गेंद तक जाएगा, और दर्शक जिस तरह उम्मीद करते हैं मुकाबले की, ये मुकाबला जो है अच्छा होगा। बहुत बहुत शुक्रिया साद आपका। देखिए यहाँ पर कमेंट्री बॉक्स से यहाँ पर काका मात्रे ने कहा कि कमेंटर भी हमें यहाँ पर मिले, दर्शकों की खोज में यहाँ पर आ रहे, तो बहुत बहुत शुक्रिया सभी का। और चलेंगे दोस्तों मैदान की तरफ, बहुत बहुत शुक्रिया कैमरामैन का यहाँ पर हमारे तरफ कैमरा बढ़ाने का हर एक रहा, हमने यहाँ पर दर्शकों से रूबरू किए, तो बहुत बहुत शुक्रिया आपका भी। तो चलेंगे ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। निश्चितच मच्छिंद्र आपण विचार केला तर साधना चांगला प्रश्न निर्माण केला, चांगल्या विचार मांडलेत ह्या मैदानामध्ये, कारण फायनल क्षेत्रामध्ये झेल सुटलाय, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक झेल सोडतोय, आणि 4 धावा मिळतात चिंचपाडा संघाला। 4 धावांचा वचपा काढला मी म्हणेन या फलंदाज रोशन आपण पाहतोय, रोहन परदेशी आणि फलंदाज पाहतोय रोहन आणि ओम परदेशी आणि आतिश केणी ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय। ओम पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला करण्याचा प्रयत्न केला तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, मात्र 4थ्या षटकामध्ये आपण धावसंख्या पाहतोय 52 धावा। अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली चिंचपाडा संघाकडून, चांगला सामना पाहायला मिळतोय, काटेभरा मुकाबला पाहायला मिळतोय, मात्र प्रेक्षकांना जे हवं असतं ते आतापर्यंत मिळाले पूर्वार्धामध्ये, कारण या षटकातील शेवटचा चेंडू फेकला गेलाय, मात्र निर्धाव चेंडू फेकला गेलाय। 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्येचा विचार केला तर 52 धावा, आणि 52 धावाकडून 53 धावांचं लक्ष बरा मोठा डोंगर उभं केला मी म्हणेन चिंचपाडा संघानं, मात्र चांगली गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल अशी रुबारू मच्छिंद्र पटेलशी कर्णधार चिंचपाड्याच्या संघाच्या संघनायकाने केले होते अर्जुन परदेशीनं, मात्र पडगा संघाचे फलंदाज तेवढे ताकदीचे आहेत, कारण ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 61 धावांचा पल्ला गाठला होता आणि एक्सप्रेस पाहिली होती आपण षटकारांची ती भगवान मसेला, मात्र हे विसरून चालणार नाही आपल्याला पडगा संघाच्या बाजूला। काका मात्र या 4 षटकामध्ये 52 धावा कुठल्यात, 52 धावाकडून 53 धावांचं लक्ष ठेवलंय, मात्र या 4 षटकामध्ये पडगा संघाला किती परिश्रम करावा लागेल आणि किती घाम गाळावा लागेल, मात्र चिंचपाडा संघासमोर खेळत असताना 2 हात करत असताना कशा रीतीने फलंदाजी होईल याचं धावतवरण ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय माझे सहकारी मित्र गुरुवर्य काका म्हात्रे। या ठिकाणी जर आपण भाऊ मात्रे पाहिलं तर प्रति षटक 13.25 धावांचं गरज आहे सामना जिंकायला पडगे संघाला, कारण जसं मी मगाही सांगितलं होतं की चिंचपाडा संघ या संघाने 5 फलंदाज गमावलेत, 52 धावा तब्बल धावप्रकार नोंदवल्यात, आणि त्यांचा निर्णय जर आपण विचार केला तर या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर निश्चितच एक चांगलं लक्ष त्यांनी उभं केलंय प्रतिस्पर्धी पडगे संघासमोर। मात्र पडगे संघामध्ये जर आपण विचार केला त्यांच्याकडे देखील चांगले दर्जाचे फलंदाज आहेत, आणि 13.25 धावा जर आपण पाहिलं पहिली षटक पॉवर प्ले या षटकामध्ये साधारणतः 17 ते 20 धावांपर्यंत जर मजल मारली पडगे संघाने तर निश्चित सामन्यामध्ये ते पुन्हा एकदा रंगाच्या स्थितीमध्ये येऊ शकेल। संपूर्ण या सामन्याचा जर आपण विचार केला तर फलंदाजीचा क्रम जर आपण पाहिला तर या ठिकाणी विजय भोईर यांनी 17 धावांचं योगदान दिलं, अर्जुन परदेश यांनी 16 धावांचं योगदान दिलं, तर इतर फलंदाजाचा विचार केला दीपेश किनी 4, किरण पवार परमार 6 धावा आणि रोहन परदेशी यांनी 4 धावांचं योगदान दिलं। गोलींचं पृथक्करण जर पाहिलं तर पहिले षटक अतिशय मागणं तर सुरेश जोशी याचं ज्यांनी 17 धावा दिल्या होत्या, मच्छिंद्र म्हात्रे यांनी 8 धावा दिल्या होत्या, तर निखिल म्हात्रे यांनी तब्बल 14 धावा, आणि शेवटच्या षटकात मनोज पाटील यांनी 13 धावांचं योगदान दिलं होतं।
13.25 धावांचं लक्ष्य निश्चितच घेऊन या ठिकाणी सलामी जोडी मैदानात येते. मी विनंती करतोय ते क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या. चिंचपाड संघ आपण वेळ ठेवण्याकडे आपल्याला फक्त 4 षटकांच्या सामन्यासाठी 20 मिनिटाचा अवधी असणार आणि आमचे दोन्ही पंचांचा आपण विचार जावेद फैज साहेब आणि संजय सावंत साहेब यांनी मात्र निश्चितच वेळेची नोंद करायची आहे. आणि जर या 20 मिनिटांमध्ये जर हा आपण पहिलं सत्र समाप्त नाही झालं दुसरं तर निश्चित धावांची पेनल्टी आपण देऊ शकता. तर आतापर्यंत जर एकूण लेखाजोग या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर एकूण धावा आतापर्यंत आल्या त्या 549. आजच्या दिवसामध्ये 549 धावा आल्यात. चौकार 35 आलेत, षटकार 37 आलेत आणि एकूण विकेट जर आपण पाहिलं तर 46 विकेट या आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा संपूर्ण लेखाजोगा आपल्याला देतात ते आमचे निश्चितच शांताराम जाधव एक अतिशय उत्कृष्ट असे गुणरेखक आपल्याला पाहायला मिळतात. कारण गुणरेखक जर चांगला असेल तर निश्चित आपल्या प्रेक्षकांना लाडक्या प्रेक्षकांपर्यंत चांगली माहिती आपण निश्चित घेऊन जाऊ शकतो. तो या मैदानाकडे पाहते सलामी जोडी मैदानामध्ये येते ती पडकी संघाचे सलामीवीर मच्छिंद्र म्हात्रे आणि त्याचबरोबर त्यांची साथ निभावण्यासाठी अजय पाटील ही जोडी मैदानामध्ये. पहिले षटक घेऊन गोलंदाजी येते चिंचपाड संघाचा गोलंदाज किरण परमार यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होते मध्यमगती मारा करण्यासाठी. आपण पाहतोय आमच्या समाजाच्या बाजूने पहिले षटक पॉवर टू 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज जस्टेशक 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये क्षेत्राची विवेचना शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर एक मिड ऑफ विवेचना ऑफसाइडला शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन विवेचना गोलंदाज तयार. किरण परमार पहिले चेंडू बॅटच्या पटक गेला चेंडूला बिरकावून ठेवलाय चेंडू जातोय मिड विकेट समाजाच्या पलीकडे खाणखाणी षटकार.
गोलंदाजी प्रशंसा करण्यासाठी बहुमाच्या प्रमाणात केल्या षटकामध्ये एक नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते मुकेश परमारची आणि 3 धावा दिल्यानंतर पहिल्या षटकामध्ये किरण परमार याने अतिशय चांगले षटक केलं 1 गुण धावांचं. निश्चितच काकामध्ये माहिती महत्वाचं की मागच्या सामन्यामध्ये मुकेश परमारनं जे षटक फेकलं होतं आदेश स्पर्धेतला 3 डॉट चेंडू फेकले होते. मुकेश परमारला नंतर नाममात्र सेकंड ओव्हरला वापरण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या रीतीनं मात्र ते षटक फेकलं मुकेश परमार. निश्चितच कारण या ठिकाणी आता मात्र गोलंदाजीमध्ये बोलवतो नवीन षटक घेऊन येतो आपण पाहायला मिळतोय विजय पाटील चिंचपाडा संघाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ज्याने पहिलाच चेंडू आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू फलंदाजाने निश्चित ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता मात्र आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू पकडला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते 10-12 फलंदाज रबनी पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू आपण पाहिला बिरकावून दिलाय पूल केल्या चेंडूला मिडविकेट सीमाच्या पलीकडे खाणखाणी षटकार साधावासाठी. तर ज्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज मुकेश परमारने पूर्णपणे शांत ठेवलं होतं ते पडके संघाला मात्र या ठिकाणी विजय पाटील याच्या गोलंदाजीवर मात्र दुसऱ्या चेंडूवर एक शानदार षटकार 6 धावांनी. धावसंख्या बदलतो एकूण धावसंख्या धावपैकी येते ती 28 धावा. 10 चेंडू 25 धावांचं लक्ष समोर असताना पुन्हा एकदा फलंदाज तयार भगवान मसी यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा चेंडू यावेळी मात्र पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता बॅट चेंडूचा संपर्क येत नाही अतिशय चांगला चेंडू फेकला तर गुडलेंथ पटमध्ये काहीशी कमी उंची दिली होती गोलंदाजांनी फलंदाजाचा अंदाज पूर्णपणे चुकला बॅट चेंडूमध्ये संपर्क नाही उरलेलं काम यष्टिषक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. आपल्या बॉलिंग वर्कवर यावी पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय यावी भगवानसाठी या वेळेस चेंडूवर मात्र आपण पाहता मिडविकेटला बिरगावचा प्रयत्न केला होता ताकद थोडीशी कमी पडली होती आपण पाहिलं क्षेत्ररक्षक चेंडूवर आला आणि अशा प्रकारे या ठिकाणी फलंदाज मात्र भगवान याची खेळी समाप्त होती ज्याने तब्बल 7 धावांचं योगदान दिलं होतं 2 गडी बाद एकूण धावसंख्या धावपैकी पडगे संघ धावसंख्या धावपैकी येते 28 धावा. समीकरण आता मात्र पुन्हा एकदा बदलतंय आता मात्र येणारे 8 चेंडू आणि लक्ष ते 25 धावांचं 8 चेंडू 25 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय फलंदाज संदेश म्हात्रे. अजून एक सामना आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि जो संघ जिंकेल पुढचा सामना तो निश्चितच उपांत्यपूर्व प्रवेशात किमान पारितोषिक मानकरी ठरेल जे किमान पारितोषिक आपण या ठिकाणी पाहायला मिळेल 4थ्या क्रमांकाचं 24,444 रुपयाचं आणि उपांत्य फेरीत खेळण्याचा मान मिळेल तो निश्चितच नावडे आणि या 2 संघामधला विजेत्याच्या संघामध्ये. तर आज मोठ्या संख्येने प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतात त्या सामन्यासाठी नवीन फलंदाज मैदान येतोय. नेहमी आमचे स्वर्गीय शिवसेना नेहमी म्हणायचे जमते ती गर्दी उडतात ते दर्दी राहिले ते कावळे उडाले ते कावळे राहिले ते मावळे असं या ठिकाणी निश्चितच समीकरण पाहायला म्हणते ते हिंदू उदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया. वय मैदानाकडे पाहते गोलंदाज यावी विजय पाटील ज्याच्या या चेंडूवर 1 धाव मिळते संघाला एका धावेने फलंदाज नवीन फलंदाज संदेश म्हात्रे यांनी आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि धावसंख्या धावपैकी जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद एकूण धावसंख्या 29. पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढला चेंडू पाहता लॉंगॉनच्या दिशेने कार्पेट्सने चेंडू गेला होता क्षेत्ररक्षक मात्र कोणतीच चूक करत नाही सरळ यष्टीच्या हातामध्ये चेंडू फेकतोय तोपर्यंत एका धावेचं योगदान मिळते आणि अशा प्रकारे एका धावेने 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या संबंध पडके संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर यावी एकूण धावसंख्येने 30. आता मात्र समीकरण बनते अंतिम षटक आणि या अंतिम षटकाने तब्बल 23 धावांची गरज आहे. गोलंदाजीचं पृथक्करण किरण विजय पाटील या गोलंदाजाने देखील चांगले नियंत्रित गोलंदाजी केली ज्याने 8 धावा दिल्या तर
येणाऱ्या षटकामध्ये मात्र एक मोठं लक्ष उभं केलंय पडके संघासमोर. पाहूया येणारं षटक जो टाकणारा गोलंदाज असेल निश्चित त्याला त्याची एक निश्चित उंच भरारी पाहू शकली आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचे षटक ज्याला नेहमी म्हणलं तर डू ऑर डाय षटक, या षटकामध्ये चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतात पण तितकेच विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतात. कारण चांगली गोळी जी केली तर निश्चितच आपण एक उंच भरारी घेऊ शकतो चिंचपाड संघ. तर या ठिकाणी दोन्ही संघाच्या दृष्टीने निश्चितच महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम षटक फेकण्यासाठी पाचारण केले गोलंदाज विनोद केणी याला. चिंचपाड आपण विचार केला तर पहिल्या 2 चेंडूमध्ये सामन्याचं चित्र पाहायला मिळणार आहे आणि निश्चितच पहिल्या चेंडूवर आपण पहिल्या चेंडूला भिरकावून दिलंय लॉफ्टेड शॉट षटकार 6 धावांसाठी 6 धावा मिनिटात ते फलंदाज झाला आणि या 6 धावाने निश्चितच आपण आपल्या 23 धावांचं लक्ष समोर असताना 5 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण बनते ते यावी मैदानामध्ये. फलंदाज होता 6 धावांनी अजय याने 6 धावाने आपल्याला संघाला घेऊन जातो. यावी धावसंख्या धावपकडे येते 36च्या घरामध्ये. बघा मी आताच म्हटलं होतं की 2 चेंडू मध्ये पहिल्या 2 चेंडू मध्ये सामन्याचं चित्र दिसणार आहे. मात्र पहिल्या चेंडूला लॉक केलाय, षटकार मारलाय आणि षटकाराने चित्र पालट केलंय आणि पुन्हा एकदा पडघा संघाने या सामन्यामध्ये शृंखलेमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय. निश्चित आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे कारण षटकाराने त्यांनी निश्चितच एक चांगली सुरुवात करून दिली. दरम्यानचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने. शेतेचे चेंडू येतोय, चेंडू यष्टीच्या दिशेने फेकतोय, धाव घेण्यासाठी प्रयत्न मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसावतलाय आणि या दरम्यान मात्र आपण पाहूया पंचांचा बोट आकाशाकडे आणि याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या. फलंदाज बाद होतोय, तिसरा फलंदाज या ठिकाणी पडके संघाचा बाद होतोय. बाद होणार फलंदाज होता यावी संदेश मात्र एका धावेने संघाची धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय. 3 गडी बाद धावसंख्या येते ती 37. आता मात्र समीकरण बनते आमचे गुणरेकर सांगतात की या ठिकाणी 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. म्हणजे 4 चौकार येणं आवश्यक आहे. मात्र तितकंच गोलंदाज आपण निश्चितच विचार केला तर पहिल्या चेंडूवर जेव्हा षटकार होता गोलंदाज विनोद केणीच्या त्यावेळी मात्र गोलंदाजांनी निश्चित हिंमत हारलेली आपल्याला पाहायला मिळेल कारण या चेंडूवर एक ताळमेळ चुकला होता दोन्ही फलंदाजांमध्ये. कारण आपण जसं नेहमी म्हटलं की खेळपट्टीवर दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ असणं आवश्यक असतं आणि ताळमेळ मात्र चुकलं होतं. क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं झालं नव्हतं. मात्र निश्चित चांगली संधी मिळते ती चिंचपाडा संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाज मनोज पाटील. अजय पाटील खेळासाठी तयार. हा चेंडू यावेळी मात्र आपण पहिल्या चेंडूला फिरकावून दिलाय. लॉंग ऑफच्या दिशेने शेतेच्या चेंडूवर कोणतीही चूक करत नाहीये आणि अशा प्रकारे 4था फलंदाज गमावलाय. पडके संघाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय अजय, ज्याने या षटकाचा आपण विचार केला त्याने आतापर्यंत तब्बल 15 धावांचं योगदान दिलं. तो फलंदाज अगदी निर्णय क्षणी आपल्या संघाला मध्यस्थ सोडून या ठिकाणी मैदानातून रवाना होतोय. आता मात्र समीकरण बनणार आहे. येणारे 3 चेंडू 16 धावा. एक प्रयत्न चांगला होता अजयचा मात्र फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली आपल्या पार्लमेंट चेंडूला लॉफ्टेड करायचा म्हणजे बेरकाउंडरचा प्रयत्न करता पण लॉंग ऑफला जो क्षेत्रजी होता त्याने मात्र काम तमाम केला आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल होतोय. 3 चेंडू आणि 16 धावा. फलंदाज नवीन फलंदाज मैदानात येतोय यावी प्रीतम पाटील. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते पडके संघाचे आणि गोलंदाज बॉलिंग मार्कवर 8 ते 10 फलंदाजांच्या रबनी गोलंदाजी करते. ऑफसाईडला 5 ऑनसाईडला 4 क्षेत्राची विरोचना असताना या षटकातला पुढचा चेंडू पंचांच्या विजयकडून हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मात्र यावी शेतेच्या डोक्यावर चेंडूला फिरकावून दिलाय. 6 धावांसाठी खणखणी षटकार मिळतो संघाला. 6 धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि मनोज पाटील यांनी आपल्या खात्यावर 6 धावांनी संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या येते 43. आता मात्र समीकरण बनते येणारे 2 चेंडू आणि 10 धावा. निश्चितच येणारा चेंडू महत्वाचा असेल आणि हा फलंदाज जो 8वा फलंदाज आहे ज्याने षटकाराने आपलं खातं उघडलं फलंदाज यावी मनोज पाटील. एक षटकार आणि चौकारची गरज कारण या स्पर्धेचा नियम सांगते धावा पूर्ण करणं आवश्यक आहे. जर आपण पाहिलं तर साधारण 50 धावा बनलं तर 51 धावांकडून निश्चित आवश्यक आहे आणि या ठिकाणी 53 धावांची गरज समोर असताना यावेळी अतिशय सरळ चेंडू आपण पाहायला मिळतोय. चेंडू उजव्या यष्टीच्या दिशेने खाली गेलेला चेंडू होता. फलंदाजांनी लेट कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचं संपरित उरलेलं काम यष्टेशक पंढर आणि देवराव चेंडू सांगता होते. अंतिम चेंडू आणि 10 धावा. सामना 101% झुकतोय. मात्र एखादा चमत्कार या ठिकाणी निश्चितच पडके संघाला जर या ठिकाणी पाहायला वाचू शकेल. कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हणलं ना. दरम्यान अंतिम चेंडू आणि आता मात्र यावेळी आपण चेंडूला निश्चित वाईडचे इशारे येते पंचांकडून. एका धावेने
धावसंख्येत बदल होतोय. आता मग धावसंख्या दिली 44, 4 गडी बाद, अंतिम चेंडू आणि आता मात्र 9 धावांची गरज आहे. पाहूया षटकार जर याला तरी तसं पाहिलं तर चिंचवड संघाचं काही बिघडू शकत नाहीये.